इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नागपूरच्या घरी चोरी करण्यात आली। चोरट्यांनी 45,000च्या रकमेसह एक मोबाईल फोन चोरल्याचं समोर येत आहे। नागपूरच्या शंकरनगर या उच्चभ्रू भागातल्या इम्प्रेसिया राईस नावाच्या इमारतीत 9व्या मजल्यावरती उमेश राहतो। काल रात्री एका पार्टीनिमित्त उमेश यादव कुटुंबियांसह बाहेर गेला होता। रात्री उशिरा घरी परतल्यावर चोरीची घटना उघड झाली। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलेला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। आता बातमी पिंपळगावातल्या शेतकऱ्यांच्या टोल विरोधी आंदोलनाची। टोल दिला नाही म्हणून शेतकऱ्याला मारहाण केल्याचा निषेध नोंदवत आज सकाळी स्थानिक शेतकऱ्यांनी पिंपळगाव टोल नाका बंद पाडला। टोलचं गेट उघडून वाहनांना अघोषित टोल मुक्ती देण्यात आली। शेतकऱ्यांचं आक्रमक रूप पाहून कंपनीनं पोलिसांना पाचारण केलं। त्यानंतर टोल प्रशासन आणि आंदोलकांमध्ये एक बैठक झाली। यापुढे कुठल्याही शेतकऱ्याची गैरवर्तवणूक करणार नाही असं आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आलं। सुमारे 1.5 तास सुरू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान टोलनाक्याची वसुली थांबवण्यात आल्यामुळे शेकडो वाहन चालकांना एका दिवसाची टोल मुक्ती मिळाली। अहमदनगरच्या कर्जतमध्ये पोलिसांच्या गस्ती पथकावरती जनावरांची वाहतूक करणाऱ्या चोरट्यांनी गोळीबार केला। या गोळीबारात पोलीस कर्मचारी बबन पवार गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत। आज पहाटे नगर सोलापूर मार्गावरील भरधाव वेगानं जाणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करताना ही घटना घडली। पोलिसांच्या गाडीनं ओव्हरटेक केल्यानंतर टेम्पोतील चोरट्यांनी गोळीबार केला। यामध्ये बबन पवार जखमी झालेत। चोरट्यांची चिखलात अडकलेली गाडी ताब्यात घेण्यात आली असून त्यातील गायींची सुटका करण्यात आली आहे। पुण्यातल्या मोहसिन शेख हत्या प्रकरणाचं वकीलपत्र घेण्यास ज्येष्ठ वकील रोहिणी सालियन यांनी तयारी दर्शवली आहे। तसं पत्र त्यांनी मोहसिनच्या वडिलांना मोबिन शेख यांना दिलेलं आहे। 2 जून 2014 रोजी IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या मोहसिनची जमावाकडनं हत्या करण्यात आली। या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह इतर कार्यकर्त्यांना अटक झाली। यावेळी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम ही केस पाहत होते। काही महिन्यांपूर्वी निकम यांनी कोणतेही कारण न देता या प्रकरणी सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास नकार दिला। त्यानंतर हा खटला अनेक महिने रखडलेला होता। सुमारे 9 तासांच्या प्रयत्नानंतर उरणमधल्या गोदामाला लागलेली आग विझवण्यात यश आलंय। उरणच्या खारपाटील वेअरहाऊस भागातील एका गोदामाला काल मध्यरात्री अचानक आग लागली। अचानक लागलेल्या आगीनं गोदामातल्या कापसानं पेट घेतला। त्यामुळे आग खूप वेगानं पसरली। अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय। या आगीमध्ये लाखो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय। विना अनुदानित महाविद्यालयांना तात्काळ अनुदान देत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना पगार द्यावा या मागणीसाठी नांदेडमध्ये रास्ता रोको करण्यात आला। यात जिल्हाभरातील विना अनुदानित महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते। काही वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारनं कायम विना अनुदानित या वाक्यातनं कायम हा शब्द वगळला। त्यानंतर अनुदानही देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली। मात्र आज अनेक वर्ष उलटून सुद्धा ना अनुदान मिळालंय ना पगार मिळालाय। या प्रकरणी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातल्या वनविभागाच्या नर्सरीत दरोडा टाकत 5 टन चंदनाचं लाकूड आणि 4 किलो चंदन तेल चोरण्यात आलं। रात्रपाळी करणाऱ्या 2 सुरक्षा रक्षकांना बांधून ठेवत ही चोरी झाली। कोल्हापूरच्या रजपूतवाडीतील वनविभागाच्या नर्सरीमध्ये वनविभागानं कारवाई करून जप्त केलेलं 11 टन चंदनचं लाकूड आणि 8 किलो चंदन तेल हे जप्त केलं। 7 जणांच्या टोळीनं यातील 5 टन लाकूड आणि 4 किलो तेल घेऊन पोबारा केला। त्यांच्या तपासासाठी आणि शोधासाठी पोलिसांची 9 पथकं रवाना झाली आहेत। अमरावतीत भर दिवसा एका तरुणाची हत्या झाली आहे। इक्बाल पठाण असं या तरुणाचं नाव असून तो राज्यस्तरीय बॉडी बिल्डर होता। आज सकाळी 11:30च्या सुमारास असोरिया पेट्रोल पंपाजवळच्या SBI ATM बाहेर 4 तरुणांनी धारदार चाकूनं इक्बाल पठाण उर्फ पप्पूची हत्या केली। हत्येचं कारण अस्पष्ट असून पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केलाय। लहान मुलांच्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या 2 कुटुंबात हाणामारी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेरमध्ये घडली आहे। संगमनेरच्या घुलेवाडी गावात काल मध्यरात्रीची घटना आहे। घुलेवाडीतल्या साठेनगर वस्तीत राहणाऱ्या किरण कदम यांच्या मुलीला भारत शिंदे यांच्या मुलानं मारहाण केली। त्याचा जाब विचारण्यासाठी किरण कदम शिंदे यांच्या घरी गेले असता त्यांच्यात बाचाबाची झाली आणि हाणामारी झाली आणि यामध्ये किरण कदम यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपी पती पत्नी भरत शिंदे आणि रेश्मा शिंदे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। पोटच्या मुलीची हत्या करून आईनं आत्महत्या केल्याची घटना बदलापुरात घडली आहे। श्यामल खळे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून ती TBनं आजारी होती। या आजाराला कंटाळूनच तिनं ही टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। 31 वर्षीय श्यामल पती आणि 6 वर्षांची मुलगी ईश्वरीसह बदलापूरच्या कात्रप परिसरात राहत होती। काल सकाळी श्यामलचे पती कामाला निघून गेले। संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना हा प्रकार कळला। श्यामलनं पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली तर ईश्वरीही मृतावस्थेमध्ये होती। श्यामलनं आधी ईश्वरीची हत्या करून मग आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे।
नाशिकच्या मालेगावातील यंत्रमाग उद्योगाला जीएसटीचे चटके जाणवू लागलेत। यंत्रमागावरती तयार होणाऱ्या कापडाला सुरत, अहमदाबाद, बालोत्रा आणि कोलकाता इथं मागणी असते। मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर या शहरांमधील कापड व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय। त्यामुळे मालेगावात तयार होणारं कापड तसंच पडू नये। मालेगावात 2.5 लाख यंत्रमाग असून त्यावर दर दिवसाला 20 लाख मीटर कापड तयार होतं। मात्र आज हे सर्व तयार झालेलं कापड यंत्रमाग मालकांच्या गोडाऊनमध्येच पडू नये। तसंच शहरातील अनेक कारखाने बंद असून काही कारखाने आठवड्यातनं 2 ते 3 दिवस सुरू ठेवावे लागतात।